पवन सुत हनुमान की जय। रे संत सावता महाराज की जय। हरी श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रे संत सावता महाराज की जय। रावण निद्रा गृहावरी वीज पडली एक सरी ऐसे देखिले स्वप्नांतरी रावणावरी दुश्चिन्ह हरी मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मयुज्ज वानर युद्ध मुख्यम श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये। प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी अर्पित से दुबळा भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की स्थिती। कौशल्य सुद्धा त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला गजानन गणपतीला वंदन करून त्या ठिकाणी काय कथेचं अनुसंधाने म्हणून आली त्या ठिकाणी कोण स्वप्नामध्ये बघ मंदोरी बघायला का मंदोरी स्वप्न बघायला म्हणते हा त्या ठिकाणी तिला स्वप्न पडलं त्रिजटेला की रावणाच्या घरावर रावण झोपला होता आणि त्याच्या घरावर आकाशाने वीज पडली असं तिनं महाभयंकर स्वप्न त्या ठिकाणी बघितलं। या लागी सभाग्य सीता सती तुम्ही वंदावे सत्वव्रती ऐको नित्रिजटा वदंती गेल्या समस्ती ओसरोनी। हा म्हणून त्या ठिकाणी मला असं दुःस्वप्न पडलं की त्या ठिकाणी त्या घरावर वीज पडली तुमचा त्या ठिकाणी समूळ नारायण होणार आहे म्हणून ही कोण सीता पतिव्रता आहे म्हणून पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिचा अधिकार देवा वाचते म्हणून जशी तुम्ही आणली तशी रामापाशी नेऊन घाला अशी त्रिजटा त्या ठिकाणी सांगू लागली। हनुमान म्हणे त्रिजटा भली राक्षसी हे सात्विक देखजे अतियुक्त बोलिली बोली जाय झाली सीतेची। हनुमंतराय म्हणले बाबा एवढं सगळं त्या ठिकाणी लंका म्हणजे राक्षसाची लंका तिथे सगळे राक्षस पण दोघं माणसं चांगली होती एक त्रिजटा चांगली होती वृत्ती सात्विक होती वृत्तीनं माणूस असते देहानं नसते माणूस वृत्तीनं असते सगळे माणूस सारखेच येतात प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येकाचा देह पंचमहाभूतात असे वृत्ती बदलली की माणूस स्वभाव बदलले की माणूस बदललं तसं त्या ठिकाणी लंके म्हणजे दोन माणसं होती एक बिभीषण आणि दुसरी त्रिजटा कसे होते सात्विक वृत्तीचे सात्विक वृत्ती म्हणजे शांती दया क्षमा त्याच्या वाईच्या हृदयामध्ये असते अशा वृत्तीचे होते। मग त्रिजटा हनुमंतराय म्हणले बाबा धन्य तू एवढी राक्षस कुळा जन्माला आली सगळे राक्षस आहेत पण तुझी वृत्ती कशी आहे साधूची वृत्ती दया आहे ते अंतकरणामध्ये माया आहे असं हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले। सीता सभाग्य अशोक अशोकवनी वैसली देख लौकिकी रीती करी दुःख ते कौतुक अवधारा अवधारा। अशोकाच्या वनामध्ये वन काचं होतं अशोकाच्या वनामध्ये सीता रडे त्याच्या अशोकाच्या मनामध्ये सीता बसलेली होती तिथं सीता शोक करू लागली शोक म्हणजे दुःख करू लागली कशाचं दुःख करू लागली की राम कधी येतील कधी माझी भेट होईल कधी लंकेतून माझी सुटका होईल कधी रामाची माझी भेटी होईल असं तिला सीतेला सारखं दुःख होतं पण दुःख होतं का हो नव्हतं पण लोकार्थ लोकसंग्रह करण्याकरता महाधुमा करण्याकरता फक्त वरच्या बाह्य अंगाने त्या ठिकाणी दाखवू सीता कशी होती अंतकरणात अहो ती अग्नी स्वरूप होती अग्नीला कोणी हात लावू शकते का
नाही रावणाचा काय मजाल हे, तो सीतेला हात लावून एवढी ताकद सीतेमध्ये होती, पण लौकिक भावार्थ सीता त्या ठिकाणी शोक दाखवू लागली. रावणाचे वंदित मीथ राक्षसी आधी नवनाथ, स्वये देवो न शके जीवित रक्षण समस्त राक्षसी. हरी त्या ठिकाणी एवढ्या वनामध्ये त्या ठिकाणी सीतेला रावणा सुद्धा लाग नव्हता. त्या ठिकाणी उग काहीतरी लोक भावार्थ करणार कसं राक्षसी सीतेला त्या ठिकाणी वेढून बसल्या होत्या, म्हणजे चौक राक्षसी होत्या. माझा सीते तर त्या रक्षण करू लागल्या. राक्षसी असता राखली जीव तो दे न देववे माझिनी, मज इथे विष देते कोणी रावण जाचनी चुकती माझी. सीता म्हणले आता माझे एवढं संकट आले, जीव द्यावं. तसं कोण राक्षसीने म्हणल्या, जीव द्यायला सुद्धा मला काही त्या ठिकाणी अधिकार बी नाही. विष कोणी मला आणून देईन का, ते सुद्धा आणून द्या नाही मला. त्या ठिकाणी जाचणी सहन होऊन झाली रावणाची त्या ठिकाणी. असं सीता त्या ठिकाणी शोक करू लागली. शस्त्र घालावे म्या पोटी तव शस्त्र दाता न दिसे दृष्टी, रामे सांडिली माझी दृष्टी, थोर संकटी मी पडिले. आता विष कोणी आणून देणार नाही, जीव द्यायला जाऊ सगळं राक्षसा वेडा आहे म्हणले. आता कोण त्या ठिकाणी एखादं भाला असेच काय तलवार काय शस्त्र आणून दिलं तर मला लय चांगलं होईन. आपल्या हाताने मी माझ्या पोटामध्ये हाणून घेईन आणि या देहाचा त्याग करीन. रावणे हिरो निवेगेसी मजानीले लंकेशी, हे ना कळले श्रीरामासी म्हणून लागेसी न पवेची. रावणाने त्या ठिकाणी माझे कुठे गेले ते पती म्हणले, वनाला गेले ते हरणा शिकार करता. आणि अशा अवस्थेमध्ये रावणानं मला पळून आणलं, म्हणून काही आता लाग म्हणजे तर माझ्या त्या ठिकाणी शोध झाला नाही. असं सीता त्या ठिकाणी शोक करू लागली. राखिले लंकेसी ऐसे कोण सांगेल श्रीरामासी, अमित पुण्य आहे त्यासी संख्या पुण्यासी असे ना. मी तर कुठं लंकेमध्ये रावणाच्या रागणी नगरीमध्ये अशोकाच्या वनामध्ये झाडाखाली सुद्धा बसलेली सगळी राक्षसा वेडा आहे. आणि असा जर निरोप जर कोणी मला रामाला दिला ना, त्याच्या एवढा पुण्यवान कोणी नाही. असा सीता त्या ठिकाणी शोक करू लागली. अन्नदान उदक दान सामवेदाचे अध्ययन, द्विजदार बंध मोचन शुद्धी समान येती. त्या ठिकाणी शुद्धी समान म्हणजे सीतेचा शोध घेण्याचं. त्या ठिकाणी कोणते कोणते अन्न त्याच्या समतुल्य नाहीत म्हणले. अन्नदान नाही, त्या ठिकाणी सोनदान नाही, त्या ठिकाणी कोणतंही दान असो म्हणले. ब्राह्मणाला घर दिलं दान तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याची तुलना करू शकणार नाही. कशाची? सीतेचं जर त्या ठिकाणी रामाला जाऊन सांगितला का एवढं त्याच्यापेक्षा पुण्य इतकं लागन, असं सीता त्या ठिकाणी सांगायली. कोटी आपुर्दे राजसुयज्ञ ग्रहणी कोटी गोदान, सुवर्ण पूर्ण धरा दान शुद्धी समान नव्हेती. शुद्धी समान म्हणजे एवढं पुण्य होतं सीतेचा शोधाचं रामाला सांगण्याला. किती राजसू यज्ञ, एक नाही काय नाही म्हणले कोटी यज्ञ. एका यज्ञाला किती लागते? पांडवानं केलं राजसू यज्ञ आहे का नाही? पांडवाचे वडील तिला सांगितलं होतं मला स्वर्गामध्ये मान सन्मान पाहिजे, म्हणून मला काय करा तुम्ही राजसू यज्ञ करा. मग किती त्याला धन लागलं, धनाचे राशे डोंगर लागावं लागले. असे कोटी यज्ञाचं राजसू यज्ञाचं त्या ठिकाणी पुण्य, कोटी गाईचं त्या ठिकाणी दान दिलेलं पुण्य, ते सुद्धा त्याच्या पुढे फिक्क पडून रामाला जाऊन म्हणून कोणी निरोप सांगितला का सीताराम लंकेमध्ये त्याला एवढं पुण्य लागण, असं सीता त्या ठिकाणी बोलू लागली. सीता शुद्धीचे उत्तर एक श्रीरामासी परम सुख, ब्रह्मज्ञान त्या पुढे रंक होय अल्पक निज मोक्ष. केवढं सुख लागण म्हणले रामाला सांगितल्यावर. जे ब्रह्मज्ञान सुख असते आपल्याला माहितच नाही. गाढवाला गुळाची चव काय आपल्याला ब्रह्मज्ञान म्हणजे म्हणा आपल्याला अनुभव का ब्रह्मज्ञानाचा. तसं मग आपण ब्रह्मज्ञानात नाही म्हणजे गाढवत मला लागलं ब्रह्मणाच्या बाबतीत आपण. मग त्या ठिकाणी म्हणू लागले जेवढं ब्रह्म
ब्रह्मज्ञानाचं सत्य या ठिकाणी सुख आहे, त्याच्यापेक्षा सुख त्या व्यक्तीला लागन, रामाला होईन. कोणतं? की सीतेचा शोधायला लागला म्हणून एवढं सांगले ना, तितकं सुख ते रामचंद्र प्रभूला लागन असं सीता त्या ठिकाणी बोलू लागली. श्रीराम पावे परम सुख, भ्रांतिगत मोक्ष न ये तुक, ब्रह्मज्ञान तैसेची देख, यज्ञदानादिक कोण पुसे. आहो ते कुठं काय आपल्याला यज्ञ दान जप तप कुठं करायचंय तोवर ब्रह्मज्ञान होत नाही तोवर या गोष्टी कुठं काय ब्रह्मज्ञान होत नाही तोवर. आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर या काय करायची गरज आहे का? सगळं कशा करता असते? फक्त ब्रह्मज्ञान. ब्रह्म म्हणजे ईश्वर प्राप्त, ब्रह्म म्हणजे ईश्वर. त्याचं ज्ञान झालं की ईश्वर, की मग काय करायची गरज आहे का? ओळख झाली की झालं. तसं त्या ठिकाणी म्हणू लागले, मग ब्रह्मज्ञान झालं की साधना करायची काही गरज शिल्लक राहत नाही. तशी रामाला मग जर निरोप सांगितला ना, मग त्याच्या एवढं पुण्य कोणतंच नाही, त्याला साधना करायची गरज नाही, काय नाही, एवढं पुण्य सहज लागण असं सीता त्या ठिकाणी बोलू लागली. माझे व्रत तपदानशीळ, मी पतिव्रता निर्मळ निर्मळ, माझी मजची नव्हे ती सफळ, झाली निष्फळ रामे विन. पतिव्रता कसं असते? पतीच्या मतानुसरुणी पतिव्रता. मी एवढी त्या ठिकाणी दानशिले पुण्यशिले पतिव्रता आहे, पण उपयोग आहे का काही? माझा पती माझ्या जवळ नाही, मग मला काही उपयोग नाही अशी सीता त्या ठिकाणी बोलू लागली. घाटा पडली या हिरवाचना, घाटा दिसे परी नाही दाना, तैसे निष्फळ व्रत तपदाना, रघुनंदना वाचोनी. काय सांगणार आपण की सोपं झालेलं? हरभऱ्याला म्हणले असं पाणी रटवून पाणी हरभऱ्या नुसतं फुलवरा दिसते, घाटा धरी नाही. बरं घाटा धरला की माझा हरभरा घेत नाही, दाबलं की फुसकून वाटते हरभरा. त्याला पाणी झालं कसं होते हरभरं, घाटा धरते मध्ये मला हरभरा तयार होत नाही, दाबलं की फुटकून आवाज येते. तसं म्हणू लागले, मी एवढी पुण्यवान आहे, किती दानशील आहे, पुण्यवान आहे, पतिव्रत आहे, पण काय करू माझे रामच नाही, मग माया काय उपयोग आहे का? नाही असं त्या ठिकाणी सांगायले. श्रीराम प्रकृती पुरुष प्रकृती सीता, जो करी नित्य याची ऐक्यता, तो पुण्य पुरुष याही परता नाही सर्वता ती लोकी. म्हणून म्हणू लागले सीता म्हणजे कोण आहे? प्रकृती म्हणजे शरीर आहे, प्रकृती म्हणजे शरीर आहे. राम कोण आहे? पुरुष आहे, पुरुष म्हणजे आत्मा आहे तो. मग ह्या प्रकृतीची भेटी कोणाला दिली करून? आत्म्याला. मग याच्या एवढं कोणी पुण्य पुरुष आहे का? किती बघा सगळं रामांक स्वतः सांगायचे ना, प्रकृती म्हणजे शरीराची भेटी कोणाला करायची? आत्म्या संग. मग ज्यानं कोणी दिली करून, मग कोण देते करून? ज्ञान देते करून, वैराग्य करून घेते, भक्ती करून घेते, ह्या गोष्टी येतात. मग याची जर भेटी त्या ठिकाणी पदे आत्मरूपाला करून दिले की मग त्या ठिकाणी कसलंही भय येत नाही. त्याच्या एवढं सुख कोणतं आहे का? मी आत्मा म्हणलं दुःख आहे का आपल्याला? मी शरीर नाही, मी मन नाही, मी समाज, मी आत्मा. आत्म्याच्या ठिकाणी लोभ नाही, अहंता नाही, ममता नाही, द्वेष नाही, कोणताच विकार नाही, निर्विकार आत्मस्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी सत्य चित्तानंद स्वरूप असं आत्मा मी स्वरूप असतो. अशा आत्मे जर आपल्याला भेट झाली की मग दुःखाचा त्या ठिकाणी लय होतो, दुःख नाहीस होते, इतकं पुण्य त्या ठिकाणी लागते असं त्या ठिकाणी सांगायले. त्याचे निसुखी लोक, त्याचे निसुखी परलोक, त्याचे निपितरा मोक्ष सुख, शिवाधिकतेने सुखी. अहो त्याचे आणि सुखी म्हणजे आत्म्याच्या सुखानं पितरा सुद्धा त्या ठिकाणी सुख लागते. ब्रह्मस्वरूप होते. आत्मस्वरूप म्हणजे काय? ब्रह्मस्वरूप. आत्मा म्हणजे काय? एक ईश्वर तत्व आहे. त्याची वेळ झाली की तो ईश्वर झाला, तो माणूस राहिला नाही. आत्मस्वरूप ज्यानं जाणलं तो ईश्वर झाला. अशी जर त्याला जर ते ईश्वर प्राप्ती झाली तर त्याला त्या ठिकाणी ब्रह्म म्हणजे ते पितृलोका सुद्धा त्याच्या पित्रा सुद्धा सुख लागत आहे. इह लोकात सुख, परलोकात सुख, त्याला सगळं सुखाचा आनंद त्याला राहत नाही. आनंदाला पारावार राहत नाहीत तर त्या सुखाची प्राप्ती होती असं त्या ठिकाणी सांगायली आहे. सीतेची श्रीरामाची गोष्टी, त्यामज होतील पुण्याच्या कोटी, हनुमाननाचे वृक्ष संपुटी, लाळ घोटी भेटावया. असा हनुमान कुठं ऐकायला बसून? झाडावर बघून सीतेचं दुःख ऐकायला. सीता बोलायली, हनुमंतरावरी ऐकायचं. एवढं रामाच्या सीतेच्या शुद्धीचं
त्या ठिकाणी पुण्य लागवणं हनुमंतराला लाल होटल एवढे आपण पुण्याचे वाटेकडे होणार म्हणले. मी जाऊन रामाला सांगणार आणि मी त्या पुण्याचा वाटा अधिकारी होणार अशी हनुमंतराला आनंद त्या ठिकाणी वाटू लागला. धन्य धन्य सीता गोरटी अनुवादली गोड गोष्टी शब्दामृते कर्ण घोटी अर्थ चाटी अक्षरा अरे धन्य धन्य सीता गोरटी धन्य झाली म्हणले. तिनं काय सांगितली? प्रकृती आणि पुरुषाची भेट कशी करायची, ज्ञानानं करायची, भक्तीनं करायची, आराधेनं करायची, विवेकानं करायची. असं जर त्यानं कोणी केलं तर त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल आणि त्या सुखाला पारावर राहणार नाही. श्रवणी पडताची शब्द अर्थ न घेता परम मंद हनुमंत तदर्थी अति प्रबुद्ध अर्थावबोध उठको. आता ही पोथी ऐकायची, ती शब्दानं ऐकायची नाही, त्याच्याकडे अर्थानं जायचं. काय म्हणला शब्द अर्थ जायचं. कधी पोथी त्या शब्दांना ऐकायची, अर्थानं ऐकायची पोथी. अर्थ काय आहे? आत्मस्वरूप व्हायचं. सीता काय आहे? सीता सीता नसून सीता काय आहे? श्रीरूप प्रकृती, सीता भक्ती आहे. अशा अर्थानं श्रवण करायचं म्हणजे आपल्या लवकर त्या ज्ञानाची प्राप्ती होती, त्या ब्रह्मसुखाची प्राप्ती होती. नाथ बाबा त्या ठिकाणी सांगायले. बुद्धी स्फुरली हनुमंता आता हिची भेटी घेता विकल्प मानील पैसिता आला मागुता रावण. आता म्हणले त्या ठिकाणी जर भेट घेतली तर त्या ठिकाणी विकल्प मानीन म्हणले आणि इतक्या त्या ठिकाणी रावण येऊन पोहोचला असं हनुमंतरायानं बघितलं. हो आला संन्यासी आता आला वानर वेशी विकल्प रिघालिया सीतेसी मग भेटेसी धाव कैसा. विकल्प जर झाला मनामध्ये, भक्ती आहे म्हणले, भक्तीच्या मनात विकल्प आला की भगवंताची भेटी होतच नाही म्हणजे. आपण म्हणले त्या ठिकाणी भक्ती करावं निघायचं पण विकल्प आला. विकल्प म्हणजे विचार आला. एक असते संकल्प आणि एक असते विकल्प. संकल्प आला आपल्याला पोचून जायचं पण विकल्प आला. आजच्या दिवशी आपण अंगत टाकू जर त्याचं नाव झालं विकल्प. आजच्या दिवशी काय करू, घंटाभर अंग टाकू म्हणले. आता वाटे 8 आणि 8:30ला मस्त उठून आपण जाऊ म्हणले पोथीला. मग आता गाड झोप राहिले मग ते उठ देते का? संकल्प केला आपण जाऊ, विकल्पना म्हणला थोडं अंग टाकू म्हणला. जेवण झालं अंग टाकू, त्याला म्हणजे विकल्प. असा म्हणजे हनुमंतराने संकल्प केला भेटायचा पण विकल्प त्या ठिकाणी रावण आला. रावण रूपी विकल्प आला. पुन्हा भेटी त्या ठिकाणी हनुमंतरायाची फुटली असं त्या ठिकाणी सांगायले. भेटी न घेऊन स्वय जाता काय सांगू श्री रघुनाथा दुरून देखील म्या सीता हे सांगता मूर्खत्व. आता त्या ठिकाणी मी इथून म्हणले सीतेला भेटलोच नाही म्हणले, नेलं गेलो म्हणले. आता मी आता सीता हनुमंतराने म्हणले मी बघितले कुठे? लंकेमध्ये हे रावणाच्या स्वाधीन आहे, अशोकाच्या वनामध्ये झाडाखाली बसले. एवढं रामाला जाऊन सांगू तर म्हणजे मूर्खत्व होईल माझं. राम म्हणते तू गेला पण तिला बोलला कसा नाही, रिकामा झाला का निसता. असं हनुमंतराय म्हणले हे आपलं योग्य होणार नाही म्हणून आता रावण गेल्या बाद प्रसिद्धीला जाऊन भेटू असं हनुमंतराय विचार करायचे. जो तो पुसेल हनुमंता कैसी काय बोलली सीता काय सांगावे समजता वानरनाथा सुग्रीवा. काय म्हणले रिकामा मुखानं जाऊ तर काय काय कोणाला उत्तर देऊ त्या ठिकाणी. वानराचा राजा सुग्रीवाला सांगू का, अंगदाला सांगू का, जामवंताला सांगू का, लक्ष्मणाला सांगू का, रामचंद्राला सांगू. सीता नेमकी बोलली काय, तिने उत्तर दिलं काय. म्हणजे सीतेला नाही भेटलो तर एवढं मी सांगणार नाही म्हणून तिची भेट घेऊनच आपल्याला इथून जायचे असं हनुमंतानं निश्चय केला. एकांती श्रीराम आपण मज पुसेल जे जे खुन तेव्हा माझे काळे वदन प्रतिवचन देववे. त्या ठिकाणी मग सीतेची काय खून आहे काय नाही, सीता कशी बोलली काय बोलली, तिची खून पटली का नाही, काय झालं. मग तेव्हा रामानं विचारलं मी काय सांगाव काय नाही म्हणून एवढं इतरोक शंभर योजने उड्डाण केलं. एवढं म्हणलं मी श्रम घेतला आणि इथून जर कामी हाताने गेलो तर म्हणले सगळा श्रम माझा वाया जाईन. मग सीतेची भेट घेऊनच जाऊ असा हनुमंतानं विचार केला. तेव्हा माझे समुद्र लांगोनी हनुमंत आला गेला अवघे व्रत वानर टोले देतील माता फट मारता करतील. एवढा 100 त्या ठिकाणी कोण होता? समुद्र.
कोणाला त्या ठिकाणी उल्लंघन झालं नाही, पण मी रामकृपेनं त्या ठिकाणी उल्लंघन केला. पण एवढं जर त्याची मी भेटत नाही गेली सगळा वायफट जाईल. मला ते वाढणं सुद्धा म्हणते ना, एवढा समुद्र या ठिकाणी योजना समुद्र पार करून गेला, पण रिकाम्या हातानं आला. 33 कोटी 33 याचा 184चा फेरा फिरलाय आपण. किती? 84चा 184चा फेरा घेऊन गेला मला आलो. रिकाम्या हाताने गेल्यावर देवाला काय सांगायचं? हा तसं जाई ना. आता ही काय हॅलो. हा राम राम राम.